जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। आता आम्ही लुंबिनीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि लुंबिनीमध्ये आम्ही हॉटेल घेतलेलं आहे आणि या हॉटेलमध्ये आमच्या ज्या महिला आहेत त्या जेवण बनवण्यासाठी मदत करतायत। आपण बघू शकता चपातीचं पीठ मळलं जात आहे, त्याचबरोबर आमच्या आशा मगर ताई चपात्या लाटत आहेत आणि आमच्या ताई त्यांच्याकडे बघून त्यांना प्रोत्साहन देत आहेत आणि शोभा खरात ताई या चपात्या भाजून बघा किती सुंदर त्यांनी चपाती भाजलेली आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही किचन लावलेलं आहे, हे आमचे किचन आहे सर्व। कारल्याची भाजी बनवत आहेत आणि चपाती आहे आणि दाल आणि राईस आहे, अशा पद्धतीचे जेवण आहे। वाव, हा राईस बनलेला आहे आपला, ही डाळ बनलेली आहे बघा। खूप सुंदर जेवण बनवतात, छान जेवण बनवतात। आमच्या महिला जेवण बनवायला मदत करत आहेत, हॉटेलचे मालक आहेत। तर आपण या ठिकाणी लुंबिनीला पोहोचल्याच्या नंतर आम्ही आता जेवणाची तयारी चालूच आहे, पण आमच्या माता भगिनीला विचारतो की या धम्मशैलीमध्ये तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतंय का? खूप बरं वाटतंय। हां, खूप आनंद येतोय बघायला, मज्जा वाटते आल्यापासून। वा वा वा, घरची अशी आठवण येत नाही, घरच्यांची आठवण येत नाही बघा। फुल फुल एन्जॉय करायचा। आमच्या मगरताई काय म्हणतात बघा, आमच्या सहलमध्ये काहीच कमी नाही, कशाचीच कमी नाही, सुद्धा सगळी आहे, व्यवस्थित आहे आणि आम्ही मस्त एन्जॉय करतो। मस्त नाही आम्हाला पटलं तर आम्ही स्वतः करून खातो। ते वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड ताई, धन्यवाद। आपण खूप सुंदर अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। या हमारे खरात ताईने विचारूया, चला शोभा ताई खरात, आता तुम्ही या सहलीमध्ये आलेले आहात तर तुम्हाला काय अनुभव आहे? अनुभव इतका चांगला आनंद वाटायला लागलाय। हा, व्हेरी गुड, विचारायचं काम नाही। वा वा। बरं, तुम्ही कुठून आलात, राहायला कुठे आहेत? तळोजा, तळोजावरून आलेले आहेत तळोजा। आणि या सहलीवरती त्यांनी म्हणजे प्रथमच आले आहेत, तर त्यांनी असं सांगितलं की खूप सुंदर आणि खूप एन्जॉयमेंट आम्ही या सहलीमध्ये करतोय, अशा सर्वांच्या प्रतिक्रिया आहेत। काहींना तर घरची आठवण येत नाही, एवढी सुंदर मला पण नाही। धम्म सहल आहे, धार्मिक पण आहे आणि एन्जॉयमेंट पण आहे। काही येते काही नाही, छान वाटायला लागले। काही तुम्ही या ठिकाणी आलात या धम्म सहलीमध्ये? लय चांगलं वाटायला लागलं, एकदम छान वाटतंय, घरी जाऊच नाही। वा वा, क्या बात आहे। इकडंच राहा वाटतंय। बरं, या आयोजकांनी जे आयोजन केलेलं आहे यांच्याकडून काही चुका होत आहेत का? एवढं चुका कशा नाही होत, मला तर चांगलं वाटायला लागलं, चुका काय झाल्या नाही। वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड। कारण आयोजकांची ही 10वी सहल आहे आणि खूपशा लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की खूप सुंदर सहल आयोजित करतात, काळजी करतात, चांगली सोय ठेवतात, चांगलं जेवायला देतात, मस्त समजून सांगतात, मला लय छान वाटायला लागलं। वा वा, धन्यवाद ताई। पहिलीच आहे, पुढच्या वेळेला येणार का? येणार। वा वा, व्हेरी गुड ताई। पुढच्या वेळेला येण्याची इच्छा आहे का? मी तर हमेशाच येणार। अरे वा, मी पण येणार। व्हेरी गुड व्हेरी गुड। आता आपण इकडनं आपण काठमांडूला जाणार आहोत। काठमांडूला पण तुम्हाला खूप काही बघायला सुंदर आहे, बघण्यासारखं आहे। नेपाळची राजधानी आहे, खूप सुंदर त्या ठिकाणी तुम्हाला एन्जॉयमेंट मिळणार आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर पोखराला पण आपण जाणार आहोत। तर धन्यवाद ताई, तुमच्या सर्वांचं मी आभार मानतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम।